या जीआरच्या माध्यमातून शासनाने खासगीकरणाचे हात धरलाय। त्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना आपण बोर्डच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर हिंगोली जिल्ह्यात 3716 पैकी 2654 शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। त्यामुळे जिल्ह्यातील 879 शाळांच्या अध्यापनावर परिणाम झालाय। राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। यामध्ये प्रामुख्यानं जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, समान काम समान वेतन या धर्तीवर सर्वच शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी लागू करावी, आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे, विद्यार्थ्यांना तातडीनं गणवेश देण्यात यावेत यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे। या मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र शासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं शिक्षक संघटनांनी आज बुधवार दिनांक 25 रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं। या आंदोलनात रजा घेऊन सहभागी व्हावे असं आवाहनही संघटनांनी केलं होतं।